उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडनं एक फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलाय। आता वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशी पोस्ट ठाकरेंच्या पक्षाचा अधिकृत पेजवरनं करण्यात आली आहे। पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय। पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलंय। त्याचं कारण म्हणजे एक पोस्ट सोशल मीडियावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करण्यात आली आहे। यामध्ये लिहिलंय की वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची ही चर्चा आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, ही पोस्ट आणि त्यामुळे सध्याचं असलेलं राजकीय वातावरण यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं असणार आहे, काय याबद्दल माहिती द्याल? नक्कीच आपण पाहू शकतो की गेल्या काही दिवसांपासून जे आहे आपण पाहू शकतो की एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरू होत्या त्यानंतर अनेकदा राज ठाकरे यांनी जे यांच्या पॉडकास्टमध्ये जे डिरेक्टर आहेत त्यांच्या पॉडकास्टमध्ये देखील सांगण्यात आलं की आम्ही एकत्र येऊ किंवा अशा प्रकारची टाळी देण्याचा जो आहे, आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील कामगार सेनेच्या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही टाळी देतो किंवा अनेक अटी ज्या आहेत त्यांनी ठेवलेल्या पाहायला मिळाल्या। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या किंवा सामान्य नागरिकांच्या देखील जे आहे आता आले पाहिजे असे देखील जे आहे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आणि त्यानंतरच पाहायला गेलं तर अधिकृत जे म्हणजे शिवसेनेचं अधिकृत जे पोस्ट आहे म्हणजे ट्विटर हँडल आहे त्यावरती देखील आता ट्विट आणि एक फोटो पोस्ट केलेला आहे। वेळ आली आहे एकत्र येण्याची आणि मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, अशा प्रकारची जे ट्विटरवरती पोस्ट आलेली आपल्याला पाहायला मिळते। आता नक्की हे एकत्र कधी येतात, हे दोन्ही पक्ष मनसे असेल किंवा शिवसेना असेल, हे कधी एकत्र येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आपल्याला पाहायला मिळतं। परंतु एकत्र ह्या ट्विटने पुन्हा एकदा जे आहे ते चर्चेला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर आहे कृष्णा, मात्र या पोस्टमध्ये एकत्र येण्याची जी वेळ आली मात्र कोणी एकत्र येण्याची हे काही स्पष्टपणे नाही। त्यामुळे असंही सांगितलं जाऊ शकतं कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं की सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी एकत्र येण्याची असेल किंवा आणखी काही असेल, तर मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ म्हणजे नेमकं काय हे आपण त्या पक्षातल्या काही नेत्यांकडनं त्यांची प्रतिक्रिया घेऊच। मात्र आधीच एकतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का ही चर्चा सुरू असताना त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आलेली ही सोशल मीडिया पोस्ट त्यामुळे आणखी त्याला दुजोरा देतेय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी साथ घातली आहे का असा प्रश्न त्यामुळे पडतोय। या संदर्भात अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। देवेंद्र अधिकृत पेजवरती आता पुन्हा राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशा पद्धतीची पोस्ट आहे आणि त्यामध्ये असं देखील म्हटलंय की वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी। मला असं वाटतं या गोष्टी यथावकाश होतील, बाकीच्यांनी चिंता करण्याची गरज नाही। यथावकाश ज्या भूमिका असतील उद्धव साहेबाच्या राजसाहेबाच्या निश्चित ते पूर्ण कर। तर अंबादास दानवे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया ती सुद्धा अगदी सावध प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे यथावकाश या सगळ्या गोष्टी घडतील, उद्धव ठाकरे राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। मात्र ही पोस्ट नेमकं काय सांगतेय या संदर्भात आता पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार आहेत नक्कीच, कारण वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी। शिवसैनिक तर तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ घालण्यात आली आहे का उद्धव ठाकरेंकडनं या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। तर पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। आज मनसे प्रति महापालिका सुरू करणारे महापालिका प्रशासनाचा कारभार जरी सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत। त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रति महापालिका सभागृह भरवण्यात येणार आहे। या महासभेसाठी मनसेनं सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं होतं। मात्र भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या पत्राला उत्तर दिलंय। ज्या उबाठा पक्षानं मुंबई महापालिकेत गेली 25 वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार केला त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी आज अकराळ विकराळ रूप धारण केलंय। त्यांच्याबरोबर चर्चा करून काय साध्य होणार असा सवाल उपस्थित करत आपण यात सहभागी होणार नसल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे या महापालिका बैठकीमध्ये
किंवा जी काही प्रति महापालिका भरवली जाणार आहे, सभागृह भरवलं जाणार आहे, त्यामध्ये भाजप सहभागी होणार नाही, हे आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाण्यासाठी गेले 9 दिवस आंदोलन केलेलं आहे. आज रिकामी घागर पालखीमध्ये ठेवून दिंडी काढण्यात येते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे स्वतः दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. दिंडी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन भजन कीर्तन सुद्धा केलं जाणार आहे आणि या आंदोलनाला लबाडांनो पाणी द्या असं नाव देण्यात आलंय. दररोज वेगवेगळं महिनाभर हे आंदोलन केलं जाणार आहे. आज या आंदोलनाचा 9वा दिवस आहे.